नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 16 जानेवारी 2026चे जे काही चालू घडामोडीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन होतील ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पहिला क्वेश्चन पाहूयात. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर याचं योग्य आन्सर आहे सिंगापूर. सिंगापूर हा देश अव्वल स्थानी आहे. आता आपण माहिती बघूया. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 80वा. मागील वर्षापेक्षा 5 स्थानांनी भारत वर आहे. मागील वर्षी कितवा क्रमांक होता? तर 85वा. व्हिसामुक्त सुमारे 55 देश आणि पासपोर्ट रँकिंग ठरते त्या देशाला व्हिसाशिवाय किती देशात प्रवेश मिळतो यावर ठरते. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर सिंगापूर. आणि भारताचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे 80वा. आणि मागील वर्षापेक्षा 5 स्थानांनी भारत वर आलेला आहे. 2026मधील जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचे आहेत? तर पहिला क्रमांक आहे सिंगापूर, दुसरा आहे जपान, तिसरा आहे डेन्मार्क. आणि 2026मधील सर्वात कमकुवत पासपोर्ट कोणाचा आहे? तर अफगाणिस्तान, सिरिया आणि इराक. यावर क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवायचं आहे. अव्वल स्थानी कोणता देश आहे? तर सिंगापूर. भारताचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे, कितवा आहे? तर 80वा. आणि जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणता? सिंगापूरचा. आणि सर्वात कमकुवत अफगाणिस्तान. पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी अक्कापाडे योजनेला मंजुरी दिली आहे? तर कर्नाटक या सरकारने महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी अक्कापाडे योजनेला मंजुरी दिली आहे. लक्षात ठेवायचं, अक्कापाडे योजना कर्नाटक सरकार. याचं उद्दिष्ट काय? तर कर्नाटक सरकारने महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी ही योजना सुरू केली आहे. महिलांचं संरक्षण यावर लक्षात ठेवायचं आहे. महिलांवर हा क्वेश्चन असतोच. पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्रांच्या 7 संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी त्वरित संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे? तर इस्रायल या देशाने आंतरराष्ट्रीय संघटनांशी त्वरित संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर इस्रायलने UNच्या 7 संस्थांशी संबंध तोडले आहेत. इस्रायलच्या संसदेला नेसेट म्हणतात. नुकतेच इस्रायलने मोसादचे प्रमुख म्हणून रोमन गोफमॅन यांची नियुक्ती केली आहे. तसेच इस्रायलने सोमालिलँडला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता दिली आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. बामनवास काकर ही कोणत्या राज्यातील पहिली पूर्णतः जैविक ग्रामपंचायत घोषित करण्यात आली आहे? तर राजस्थान या राज्यातील बामनवास काकर ही पहिली पूर्णतः जैविक ग्रामपंचायत. पहिली पूर्णतः जैविक ग्रामपंचायत कोणती? तर राजस्थानमधील बामनवास काकर. तर याचा उद्देश काय आहे? राजस्थानमधील ही पूर्णतः जैविक ग्रामपंचायत आहे. राजस्थानबद्दल इतर माहिती पाहूयात. राजस्थानमधील सिलिसेट तलाव हे भारतातील 96वे रामसर स्थळ बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हट्टी जमातीद्वारे बुडो सण अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे हिमाचल या राज्यात हट्टी जमातीद्वारे बुडो सण साजरा झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. महिलांच्या सुरक्षेसाठी फ्रेंडो ॲप कोणत्या पंजाबी गायकाने लॉन्च केले आहे? काका या पंजाबी गायकाने महिलांच्या सुरक्षेसाठी फ्रेंडो ॲप लॉन्च केले आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक काका यांनी महिलांच्या सुरक्षेला बळकट करण्यासाठी फ्रेंडो नावाचे मोबाईल ॲप विकसित करून लॉन्च केले आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच कोणत्या बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली आहे? सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन त्रिपुरा ग्रामीण बँकेने चालू केली आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. अलीकडेच कोण 16व्या एशियन डिफेन्स मिनिस्टर मीटिंग प्लस आणि दहशतवाद विरोधी बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहे? तर याचं योग्य आन्सर आहे भारत आणि मलेशिया संयुक्तपणे या दहशतवाद विरोधी बैठकीचे नेतृत्व करतील. आणि ही बैठक नवी दिल्ली येथे होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. कोठे होणार आहे? तर नवी दिल्ली. 2026 महिला हॉकी विश्वचषक पात्रता फेरीचे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे? तर याचे योग्य आन्सर आहे हैदराबाद. 2026मधील महिला हॉकी विश्वचषक पात्रता सामन्याचे आयोजन हैदराबादमध्ये केले जाईल. पुढील क्वेश्चन बघूयात.
अलीकडेच मकरविलक्कू उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर याचं योग्य आन्सर आहे केरळ. केरळ या राज्यात अलीकडेच मकरविलक्कू उत्सव साजरा करण्यात आला. कोयना धरणाचे नवीन नाव काय आहे? फर्स्ट ऑप्शन छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय, सेकंड छत्रपती संभाजी महाराज जलाशय, थर्ड छत्रपती शाहू महाराज जलाशय आणि फोर्थ शिवसागर जलाशय. तर कोयना धरणाचे नवीन नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय.